अहो जेवण नाही करत का तुम्ही? कुठं जाता का? काही सांगत नाही ना, काही नाही. अरे तर मांड झाडणी आहे तर त्याचा आता करावं नाही लागेल का? हा, आतापासून भिडलं तर तेव्हाच तर होईल. हो तर सांगून जात जा ना मला. मी कुठं गेले बाबा? मयूरलाही पाठवली. जा म्हटली शांताराम भाऊच्या घरी गेले असतील तर पाहुणे येशील. तिथेही नव्हते. सगळे जण जेवण करायसाठी वाट पाहत होते तुमची. नाही सांगितले तर नाही सांगितले. मोबाईल तर सोबत धरून जायला पाहिजेत होता. मोबाईलही घरीच ठेवले. तू मेला मोबाईल नेलो असतो का? चार्जिंग संपली होती ना. तुमच्या असंच आहे, चार्जिंग संपून जाते, स्वतः लावत नाही ना, काही नाही. मी लावते तर लावते, झाला. तुम्ही तर कधी चार्जिंगवर मोबाईल लावत नाही. आता मीच तर लावलो. चार्जिंग संपली होती म्हणून लावले, नाही तर लावता का? का झाला मग? गेले होते तर कुठे गेले होते? अरे त्या झाबरूकडे गेलो होतो. त्याला म्हणलं आता तू आपल्या प्रोग्रामला लाग मटण बनवायच्या. आता ते 3-4 जण भिडले, बनवणं सुरू झालं त्यांचं. अहो तर मी काय म्हणते, बकऱ्याची मटण सगळेच लोक नाही खात ना. मग कोंबडीची पाहिजे ना अजून. 5 किलो कोंबडीची तरी आणा. हो कोंबडीची आणावं लागेल. आणि मग आता हे मटण बिटन खात नाही त्यांच्यासाठी, त्यांच्यासाठी का बनवायचं? दुसरी भाजी बनव, वांग्या पिंग्याची भाजी. हट बापा, वांग्याची भाजी बनवू का? मटण खाणारे मस्त बकऱ्याची कोंबडीची मटण खातील आणि नाही खाणारे वांग्याची भाजी खातील का? काही नाही, ते पनीर आणा, पनीर घेऊन आणा. आणि 1 किलो रसगुल्ले आणून घ्या, रेडीमेडच घेऊन. आता बनवत कोण बसत नाही. थोडासे भजे बनवून घेतला घरी होतात मग. धनपालचं जेवण झालं का? मयूरच्या धनपालचं जेवण झालं? सगळ्यांचंच जेवण झालं बापा. तुमची वाट पाहू अर्धा तास थांबले. मग म्हटलं आता जेवण करून घ्या, येतील म्हटलं. बाबांचाही जेवण झाला, भाऊचाही झाला, मयूरचाही झाला जेवण. आता आम्हीच बाकी आहोत लेडीज. आता मग धनपालला ना मयूरला पाठवून दे ना. ते पनीरही आणतील घेऊन आणि कोंबडीची मटण आणून घेतील घेऊन. आणि अजून का लागते ते सांगून दे. मग पनीर किती बोलवते? किती? 2 किलो होऊन जाईल पुष्कळ. 2 किलो मध्ये होते. तसं कर मग. आणि ते आता 2-3 तासात रेडी होते. तोपर्यंत तुम्ही इकडे कांदे बिंदे चिला, लसण, अद्रक. हो करतो, आम्ही करतो. रजनी आली असेल ना आज? हो आली ना. तिला म्हणलं 2 दिवस ये बापा, 2 दिवस ये, कामं पुष्कळ होतात. आली, आजही आली रजनी. आणि इंदू सांगायला चालली जा सायंकाळचं जेवण इकडे आहे म्हणून मांडो झाडणीच्या. हो जाते. आता जेवण वगैरे करते आणि मग जाते सांगायला. आणि आता आम्ही 3 जणी आहोत ना, वहिनी आहे, आई आणि मीच. पाहुण्या तर सगळ्या गेल्या. आता एवढा स्वयंपाक करायचा म्हटलं, तयारी करायला खूप वेळ लागते ना. तर शांताबाईला चल म्हणेन आणि कुंताला घेऊन येईन. थोडा करू लागतील बापा, मदत होईल तेवढीच. बोलवायला जाईन आणि सोबतच घेऊन येऊन जाईन त्यांना. हो चल दे बापा, जोरात भूक लागली. चल दे लवकर जेवण. चला ना तर चला. ताई ताटा बनवून झाले ना, चला ना. हो वहिनी, हो येते. माधुरीचे बाबा, जा ना तुम्ही जेवण करायला बसा. चला ना तर सगळेच जण जेवण करू ना. आता सोबतच करू. बाकी सगळ्यांचे तर झाले, आता तुम्हीच राहिले खरं ना जेवण करायला. हो मी येते. तुम्ही तर जा तोपर्यंत बसा जेवण करायला. ते सामानासाठी थैला ना पैसे वगैरे देऊन देते ना धनपाल जवळ. ते चालले जातील आता. अरे हो देऊन दे. आहेत का पैसे, आहेत का तुझ्याकडे? हो आहेत ना, त्या दिवशी दिले होते ते आहेत. तुम्ही करा सुरुवात, तोपर्यंत येते मी. वहिनी तोपर्यंत वाढा तुमच्या भावाला जेवण. हो ताई हो. चला जी भाऊ. महेंद्र, का करून राहिला बा तू? का करून राहिला? झाला ना तुझं जेवण बिवण? हो आई, झाला जेवण. तर मग जायची तयारी कर ना बेटा. लवकर निघा ना, 2 वाजले. 3-4 तास लागतात जायसाठी. आई पण तुमचे जेवण व्हायचेच आहेत ना. माधुरीचे जेवण व्हायचंच आहे. काय सुनबाई, तुला म्हणली मी जेवण कर म्हणून पाहुण्याबरोबर. केली काम नाही? उशीर होईल ना जायला गावी. माहेरी जायला उशीर नाही होईल का तुला? पण आई, तुमचं जेवण व्हायचं आहे ना, मी कशी जेवण करू? मी म्हणत आहे तरी जेवण कर म्हणून. आम्ही जेवू आरामात. नाही आई, चला तुम्ही पण चला. मामीजी आणि तुम्ही राहिले जेवण करायला. चला सोबत करू, मग करते तयारी. मग पाय बापा, मी तर कर म्हणत आहो तयारी. जेवण कर ना, तयारी कर. तर तू ऐकत नाही आहे. पाहिलं का महेंद्र? आई आता मी का सांगू, चांगलाच तर आहे. सोबत जेवण करू म्हणते, मग जाऊ म्हणते, चांगलाच तर आहे ना. आता एकटी जेवली असती पाहुण्यांबरोबर तर तुलाही वाईट वाटलं असता. अट बापा, मला कशाला वाईट वाटेल? मीच म्हणत आहो ना. तुम्हाला उशीर होईल म्हणून जा म्हणत आहो, लवकर जेवण करा ना. आई मोठ्या गाडीनेच जायचं आहे, 4 व्हीलरनेच. थोडासा अर्धा तास उशीरही होईल तर काही फरक नाही पडत. तुम्ही आता जेवण करा पटकन, ते काही ऐकणार नाही. तू जा जेवण करायला. मामीजी कुठे आहेत? जेवण करा, मग तयारी करते मी. तोपर्यंत तयारी करतो, मग निघू आम्ही. चल ना तर माधुरी, चल जेवण करू. चल झाली का म्हटलं झोप तुमची?
हो ना शांता, झाली झाली. आता कसं वाटते तुम्हाला? काही गुडगुड गुडगुड होऊन राहिलं का पोटात? नाही नाही शांता, ते गोळी खाल्ल्यानंतर एकदाच गेलो आणि त्याच्यानंतर नाही. आता व्यवस्थित आहे पोट. का बाबा तुमची मशनरी ना बरोबर नाही आहे. व्यायाम वगैरे करत जा म्हणतो का, ऐकत नाही. व्यायाम होते नाही तर का? दररोज सकाळी उठून वावरात जा, वावरातून या. व्यायाम नाही होत का? काही घरी राहतो का? हो, त्याला व्यायाम म्हणतात का? सकाळी उठून मस्त अर्धा तास व्यायाम करत जा. नाही नाही, व्यायाम करायची काही गरज नाही आहे. वावरात पैदल पैदल जातो सकाळी सकाळी, तोच तर व्यायाम आहे. हो हो, आहे म्हणा, तोही व्यायामच आहे. पण हे पेटी पेटी निघून राहिली ना, ते तर कमी करा. नाही नाही, काही पेटी पेटी नाही निघून राहिली. दीड दूट नको लावू माझ्या पेटीला. बरोबर आहे. दर्जेदार माणूस दिसतो. तुला सोबतो तरी. बारीक राहिलो असतो तर सोबलो असतो का? हो हो, बरोबर आहे तुमच्या म्हणणं. हा, बरोबर आहे. आता 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 आंघोळ बिंघोळ करा ना मस्त. चांगला वाटेल फ्रेश. आणि जेवण करून घ्या. हो हो, आता आंघोळ करतो बढिया. अरे ना शांता, जेवण करायला बोलवायला नाही आले का? आज आज कोणाच्या घरी काय आहे ते जेवण करायला बोलवायला येतील जी? अरे मांडो जाळणीचं जेवण. सरपंच भाऊच्या घरी मांडो जाळणीचं जेवण. एक घ्या आता. रात्री तेवढा इवयाच्या घरी खाल्ल्या, तब्येत बिघडून गेली. तरी पण आता मांडू झाडणीच्या जेवणाची इच्छा आहे ना. आता करतात की नाही तर काय माहित. कोणाच्या घरी करतात बापा मांडू झाडणी, कोणाच्या घरी नाही करत. अरे आहे ना, आहे शांता, मांडो जाळणी आहे. हो, तुम्हाला मोठं माहित. बापा एक बकरा आहे ना मांडो जाळणीच्या जेवणामध्ये. बाप रे बाप. तर असेल पाहुण्यांसाठी. आता गावातले बोलावतात की नाही तर काय माहित. पागल आहे का? आपल्या गावामध्ये बोलावतात ना मांडो जाळणीच्या जेवणाला. माहित नाही का तुला? अहो माहित आहे, पण तुम्हाला ना मोठी आवड. इकडे पोटात तर घुळघुळ करत होता. किती 7-8 वेळे तर चालले गेले तिकडे. तरी पण अजून तुम्हाला जेवणच करायची इच्छा आहे नाही? झालं ना शांता, आता पोट दुरुस्त झालं. ते काही नाही, ते रात्री हे ते खाल्लो ना का, ते नूडल्स का म्हणतात तर ते खाल्लो त्याच्यामुळे. आणि तो सोडा वगैरे पेलो ना, त्याच्यामुळे तो पोट असा पोटामध्ये पूर्ण खतखत खतखत शिजत होता. अहो तर तेच तर म्हणते मी, फुकटाचा भेटला तर खायचंच काम नाही करायचा. थोडासा पोटाचाही विचार करावा. नाही तर बापा आता जेवण करायला जातात ना लोक, जेवढे दिसले आटम तेवढे खाचच खाचच खाचच, विचारच नाही करत. तू नाही खाल्ली का? लोकांना म्हणते तू नाही खाल्ली का? तू इथं खाल्ली. खाल्ली बापा, पण मी थोडासा सांभाळून सांभाळूनच खाल्ली, थोडा थोडा आपला. अहो मी बघितली रात्री, कोणी कोणी माहितीये खूप सारा घेतला आणि मग खाऊन नाही झाला तर टाकला. मग वाया नाही जात का अचानक? चला उठा ना आता तिथून लवकर. उठा लवकर, काढून देते मी आंघोळीच्या पाणी. उठा पटकन. हो हो, काढ काढ. अहो हा पाणी काढून झाला. कोण आले तर माहित नाही, बेल मारून राहिले. मी जाऊन बघते. हो हो, आले आले. कोण आले बाबा? अरे इंदुताई, या या. मी म्हंटली झोपल्या का बाबा, दरवाजा लावले तर? नाही नाही, कसा गरम हवा येते ना बाहेरून, म्हणून दरवाजा लावून ठेवले. हो बरोबर आहे, दरवाजा लावून ठेवला तर कसा थंड थंड वाटते चांगला. दरवाजा सुरू ठेवला ना तर गरम गरम वाटते. हो बापा, मोठी ऊन आहे. इथपर्यंत आली तर माझी हुलिया टाईट होऊन गेली. हो बापा, 5 वाजेपर्यंत ना बाहेर निघूसच नाही वाटत. या ना या, इथं बसा. नाही नाही शांताबाई, आता बसत गिसत नाही. आता बसायची बिलकुल वेळ नाही आहे. बापा बापा, काहून तर? मी तर तुम्हाला बोलवायला आली. आता सायंकाळचं जेवण आमच्या घरी आहे मांडो जाळणीचा. असं का, मांडो जाळणी आहे का? हो तर या मग लवकर. स्वयंपाक बिंपाक करावं लागेल पटकन. हो हो, येते ना, अर्ध्या तासामध्ये येते. हो, कोणताही म्हणत होते अर्धा तास लागेल म्हणून. या मग सोबतच. हो हो, ठीक आहे ना. अरे शांता, अरे वहिनी आल्या का? बापा शांता, वहिनींना उभीच ठेवली ना. बसायला नाही सांगितली का? नाही नाही सांगितली बाबा, बसायला नाही सांगितली. कशाला सांगू मी बसायला? नाही नाही भाऊ, सांगितलं बसायला वगैरे सांगितलं शांताताईनी. पण मी घाईमध्ये आहे तर नाही बसत म्हटले. अहो ना, तुम्ही आंघोळ करायचीच आहात का? पाणी काढून दिली होती तरी. हो जातो जातो. ते टॅबेल कुठे आहे म्हणून विचारायला आलो. बाथरूम मध्येच नेऊन दिली तरी. असं का? बनव ना, सरबत बनव ना. हो नाही म्हणत आहेत. अरे तर विचारशील तर कोणी नाहीच म्हणतील ना. बनव बनव, पेतात बरोबर. मी येतो पटकन आंघोळ करून. आता तर इंदुताई थांबावंच लागेल. आता यांनी म्हटलं सरबत बनव, आता सरबत पिऊनच जा. हो बापा, शांताराम भाऊ ये ना. नाही नाही, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आम्ही तुमच्या घरी येतो, बिना चाय पिल्यानं जाऊ नाही देत. मग आणि तुम्ही आमच्या घरी आले की जातो जातो करता. ठीक आहे बापा, नाही जात, बसतो. सरबत पिऊनच जाते.
शांताराम भाऊ आतापर्यंत आंघोळ करायचेच आहेत तर का झोपलेच होते का अहो बापा इंदुबाई का सांगू नाही. इबाईच्या घरच्या त्यांना अपचनच झाला. 5-6 वेळ गेले बापा. काय म्हणता? हो ना बापा. मग आता गोळी वगैरे खाल्ला, आता आराम झाला म्हणतात. आतापर्यंत मग झोपूनच होते, काहीच नाही खाल्ला. मग आता पाहुणे थांबले असतील ना, मांडू झाडायचे आहेत. नाही शांताबाई, आता पाहुणे वगैरे थांबले नाही. फक्त आई वहिनी भाऊ वगैरे आहेत, बाबा आहेत. नाहीच म्हणाले, सकाळीच गेले. राधाताई वगैरे आल्या होत्या नाही का, त्याच्या आधीच गेले. असं का? हो, आता कोणी म्हणत होते लग्न आहे, कोणी हा आहे तो आहे. नाही थांबत ना आता ना. का म्हणायचं आहे बाबा, इकडे तिकडे लग्न आहेत ना आता. हो तो पण आहे म्हणा. पहा बापा आता आठवला. विसरली होती आठवण माझी. कशाची आठवण? त्या सोनूला तितक्या वेळची म्हणतच आहो, नेऊन दे बेटा म्हणून. हो म्हणलं. आणि कुठं गेला तर माहित नाही. का आणून द्यायचा होता तर? आमच्या घरी ना एक जग आहे, समाजाचा असेल तो. जाणसा होता त्या दिवशी कोण आणला इकडे तर माहित नाही बापा. इकडेच आहे. असं का, तुमच्या घरी आहे का? मी म्हणतो कुठं गेला बापा. सगळं घर धुवून धाण केली, नाही मिळाला. ग्लासी नव्हत्या दिसत तर 4 मधून 2 मिळाल्या, 2 नाही आहेत. आणि एक दांड्याचा गंज नाही आहे. नाही ताई, ते कसं ग्लासी वगैरे नाही आहेत, फक्त जगच आहे. जग घेऊन जा तुम्ही सोबत. हो घेऊन जाते. ते जग आणि ग्लासी पाठवून देते. आता 2 ग्लासीनं दांड्याच्या गंजाचे पैसे द्यावे लागतील. मिळेल ना, कोणाच्याही घरी असेल दांड्याचा गंज. आता ग्लासी वगैरे नाही माहित नाही, पण गंज असू शकते कोणाच्या तरी घरी. आता विचारले नाही का? विचारली ना, कुंताच्याही घरी विचारली, दुर्गाच्याही घरी विचारली, रजनीलाही विचारली. आता ललिताच्या घरी जायला आहे बाबा. तिच्या घरी जाईन तर विचारीन. चला ना ताई, तिकडे मागेच बसून पटकन बनवते सरबत. हो चला बापा, आणि लवकर या मग. हो येते. हो कुठं गेले होते तुम्ही? अरे तो झाबरू बोलवायला आला होता ना, ते मटण बनवायची होती तर गेलो होतो तिकडे. असं का? मांडू जाळणी असेल वाटते नाही? हो मांडू जाळणी आहे ना. मग सांगू नाही जाता येत का? तुझ्या डोळा लागला होता चांगला, झोपली होती. मारा हायबाप करत होती. पोट गेला म्हणून. म्हणलं आता चांगला डोळा लागलाय, झोपली आहे, राहू दे. नाही सांगत. का म्हणते, पोट आराम आहे का? हो आता दुखत गिकत नाही. हो तो सरपंच बाईच्या घरच्या समाजाचा असेल गंज. दांड्याचा गंज आहे घरी. नेलं नाही? अरे तुम्ही त्यांच्या घरी थोडी ना गेलो होतो. इकडे बांधीमध्ये बनवला ना, त्या झाबरूच्या घराकडे. असं का? नेऊन देता का? नेऊन द्या बरं. एक तर मी कडी आणली तर सांगितली नाही की गंज नेतो का काही म्हणून. आता म्हणलं नेते आणि वापस आणून देईन. मग काही नेऊन दिलीच नाही, रिसेप्शनलाच गेलो. हो नेऊन देईन. चहा बनव पहिले. तुमच्या तर ना चहाच नाही संपत. आले इकडून तिकडून का चहाच पाहिजे तुम्हाला. मग सकाळी कसे राहिले तर बिना चहा ना? हो बिना चहा न राहतो. कावेरीच्या घरी गेलो नव्हतो का, तिथं पेलो. असं का? येतो मी हात पाय धुवून. हो या बापा. ललिता तर इकडे मागेच बसली आहे. ललिता काहून बसली तर इकडे? काही नाही ताई, आताच उठली झोपून तर येऊन इथं बसली. असं झोपली होती का? हो ताई का सांगू नाही, असा पोट दुखत होता माझा, असा पोट दुखत होता. सकाळी उठली तर असा. तुझी तब्येत खराब झाली का? अजून कोणाची तब्येत खराब झाली ताई? शांताराम भाऊ तर 5-6 वेळ गेले खरं. इबायाच्या घरचा खाल्ला, त्यांना अगरीच लागली. आणि तू किती वेळा गेली तर? नाही ताई मी गेली नाही. पण पोटच दुखत होता, असा दुखूच येत होता. असं का? हो ना, मस्त नवी साडी घातली होती, सुंदरही दिसत होती बापा. दीड गीट लागली असेल तुला. काढली होती की नाही तर दीड? हो ताई दीटच लागली असेल. ते गंगू मावशी आली आणि दीट काढून मागतलो मी. दीटही काढून दिलं. चांगले केस, मिरच्या, मोहरी घेऊन. एक अशी वास नाही आली. हो बाबा अप्सरा आहे ना, दीट लागते हिला. हो होते कधी कधी. हो आणि मग गोळ्या आणला यांनी डॉक्टर साहेबाकडून, त्याही खाल्ली तर आता नाही दुखत. बस आता आराम आहे ना. तर चल बापा मग घरी कशासाठी? बोलवायला आले ना, मांडू झाडणी आहे. तर जेवण आहे सायंकाळचं सगळ्यांच्या. सगळे म्हणजे आता तुम्ही दोघेच तर ना. हो हे गेले असतील तिकडे मटण बनवायला, आताच आले सांगत होते. असं बाबूराव भाऊ गेले होते का? हो गेले होते, मलाही माहित नाही. आता आल्यावर विचारली तर सांगत होते. आता 2-3 वेळा जेवण केला तरी आता कशाला तर फालतू मध्ये येतील ना हेच जेवण करायला. नाही सगळ्यांचंच जेवण आहे असं नाही. आता झाला बापा. एक वेळा मांडू जाळणीचं जेवण करायला आला की झाला. मग कशाला जेवण करायला यावं लागते आमच्या घरी. ललिता कोणी दांड्याचा गंज वगैरे नेताना दिसला का आमच्या घरून? हो ताई मीच आणली आहे गंज. यांना म्हणली, आताच म्हटली यांना नेऊन द्या म्हणून.
तर हो की म्हणाले आता चहा वगैरे बनव म्हणतात, मग नेऊन देतो म्हणतात। असं का, तुझ्या घरी आहे का? मी बापा याला त्याला विचारली आणि एक जग नव्हता तर जग शांताबाईच्या घरी होता। आता म्हणली मी नाही नेत, शांताबाईला याल तर आणाल म्हटले। आता शांताबाईच्या घरून तुझ्याच घरी आली सरळ। हो काल नाही का ते कढी भाजीसाठी तर धरली होती एक गंज, आता मला का माहित कढी वाचली आहे म्हणून, तर मग तिथं तो गंज दिसला दांड्याचा तर मग तिथंच आणली। आज आनंद येईन म्हटली तर माझीच तब्येत खराब झाली होती, त्याच्यामुळे काही आनंद नाही दिली। नाही घरच्या आमच्या घरच्या राहिला असता तर 8 दिवसही राहिला असता तर काही फरक नाही पडत होता। आता तो कसा समाजाचा, सकाळी भांडे नेऊन दिला तर तो म्हणत होता खरं सायंकाळपर्यंत आणून द्या नाही तर मग फाईन लागेल। हो ना, समाजाचा सामान आहे ना, बरोबर आहे। तरी ना 2 ग्लासी नाही मिळाल्या, आता 2 ग्लासीचे पैसे भरून देतील। फेकला असतील इकडे तिकडे, हो तसंच काही असेल, कडी बिडी पेला असतील आणि टाक केला असतील। ये मग पटकन, तो गंज देऊन दे माझ्याकडे। हो हो घेऊन जा। ताई पोळ्या कुठे ठेवायच्या आहेत? पोळ्या ठेवायसाठी मागत आहेत काहीतरी। डब्बाच नाही ना वहिनी, जर्मनचा डब्बा नाही का, त्याच्यामध्येच चांगले राहतात। पोळी डब्यामध्ये कुठे मावणार? हो पोळी डब्यामध्ये कुठे मावतील, 4 पायल्याच्या आहेत ना पोळ्या। अन वहिनी मी काय म्हणते, ते पनीरची भाजी तुम्हीच बनवून घ्याल, आपल्या हातानं बनवून वेगळी ठेवून द्या। तुम्ही मटन बिटन काही खा नाही तर मी काय म्हणतो, ते पनीरची भाजी ना इकडे गॅसवरच बनवा आणि इकडे सल्लग ठेवून द्या, आणि पोळ्याही नाही का थोडासा आणून ठेवून द्या इकडे वेगळ्या। हो हो ताई तशीच करते, आणि इकडे पायलिकाचा भात बनवून घेते, ज्या ज्या नाही खात त्यांच्यासाठी। कशाला वहिनी, तो भात शिजला की थोडासा काढून आणून घ्याल, कशाला इकडे भात बनवता, भाजीच बनवा। हो मग तशी करतो नाही का, नाही तर का भात शिजला की काढून आणून घ्या इकडे एका गंजामध्ये, नाही तर मी आणून देईन, तुम्ही बनवून घ्या इकडे पनीरची भाजी। मसाला वगैरे ठेवले असाल ना? हो हो ठेवली आहे ताई। कोणत्या गंजामध्ये बनवतं मग? हो देते, गंजही देते आणि पोळ्यासाठी डब्बा पण देते। सज्जावर ठेवले आहेत बापा, हातही नाही पुरत, स्टूल आणावं लागेल, एक तर माणूस पहिलेचाच बुटका बाटका आहे। भाऊजी मस्त मटण बनली, शिजली। असं म्हणजे चाकू नाही झाली का तुझी? हो शिजली का नाही म्हणून पहा म्हटलं तर पाहिलो मी। तर आता मी काय म्हणतो भाऊजी, जेवणाऱ्यांना बोलवून टाका ना, सकाळ सकाळ निपटून टाकू। हो हो थांब ना आता, पोरगीनं जेवायला तर घरी येऊ दे बाबा। माधुरीचे बाबा फोन लावून नाही बघितलं का? बघा ना, फोन लावून बघा ना, आपली माधुरी कुठपर्यंत आली तर, किती वाजे निघाले का झाले काही माहीतच नाही आहे। नाही मी फोन नाही लावलो, त्यांचाच फोन आला होता। असं का म्हणत होते? निघाले ते 3 वाजे निघाले, आता अर्धा तासाच्या पहिलेच फोन आला होता, आता पोहोचतो म्हणत अर्धा तासामध्ये, आता बस आलेच समज। असं का? ताई मी का म्हणतो भाऊजींना बोलवायला पाठवून द्या म्हणतो, आता भाजी वगैरे झाली तर, स्वयंपाक वगैरे झाला तर। हो ना, आता स्वयंपाक झाला तर बोलवून टाका ना जी। अरे तर ज्यावेळी पोरगीला तर येऊ दे, मग बोलवायला पाठवू ना, जेवण करायसाठी बोलवायला पाठवला का मग लगेच येतील। मग का थांबणार आहेत का? आता थांब, पहिले येऊ दे, चांगला त्यांचा चाय पाणी वगैरे होऊ दे, मग पाठवतो बोलवायला। हो हो तुमच्याही म्हणणं बरोबर आहे, काही वेळ झाली नाही आहे, आता का 6 6:30 झाले। जा ना तर भाऊ तू, 4-5 पिसं खाऊन घेशील, जा भूक लागली असेल तर। बस याला पिसं खायसाठी बहानाच पाहिजे। कशाला ताई, जेवण करतानाच खाऊ ना। जा ना जा, मयूर सोबत घेऊन घे ना, खाऊन घे। आता म्हणते तर ठीक आहे बाबा। रुक्मिणी 1 प्लेट दे बरं, तिथली ताटीच दे, ताटीच। आई बाबा आले का बेटा? पाहिला को मामाजी? खुश रहा बेटा, खुश रहा, आयुष्यमान भव। पाहिला को मामीजी? अरे बाबा पाय लागायची काही आवश्यकता नाही आहे, उठा उठा, जा बाई बापू, माझा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत आहे। या माधुरी, जावई बापू या बसा। अरे मयूर पाणी आण, पाय धुवायचा, जावई बापू आले। थकली का बेटा प्रवास करून? हो बाबा, लांबाचा प्रवास आहे ना, थकली बाबा। बाबूजी कशी झाली भाजी? चांगली झाली ना बेटा, चांगली झाली। नाही म्हटलं काही मीठ वगैरे लागते का? का विचारते बाबा, मीठ वगैरे लागते का म्हणून? मीठ वगैरे पाठव ना, मीठ पाहिजे नाही तर का ताटामध्ये लागो किंवा नको लागो, ताटामध्ये मीठ पाहिजे। आणि ते गाजर बिजर आणून झाले होते ना, गाजर मुळा सलाद होता ना, पाठव ना सलाद। बापा ह्या पोट्ट्यांनी आणलंच नाही का? अरे विशाल जा ना, हे आण ना, ते गाजर वगैरे काटले आहेत, आण। हो काकू हो। आणि पाणी नाही मांडलं, गिलासी बिलासी नाही आहेत का घरी? आहेत ना, आणून राहिले बापा, आता तुम्ही तर घाईच करता। पहिलेच जेवायला वाढून दिला, कोणाच्या गळ्यात लटकला बिटकला म्हणजे आली उपादमा। जा पटकन ग्लास या ना, पाणी वाढा बापा आधी।
अहो सगळे जण बसले ना, हे बाबूराव भाऊ नाही दिसून राहिले ना. आला होता बापा, कुठं गेला तर गायबच झाला. त्यालाच पाहिला आतापर्यंत. आत्ता येतो म्हणून गेला. याच आहे आता. त्याच्यासाठी 15-20 मिनिट थांबला अजून. अजी ते थकले ना, थकवा दूर करायसाठी गेले असतील. येतील. तुम्ही जेवण करा, दुसऱ्या पंक्तीत जेवतील ते आमच्यासोबत. हो बेटा, थकवा दूर करायसाठीच गेला असेल हा. हाही नाही आहे आणि हिरालालही नाही आहे. जे मटण बनवणारे होते ना ते गायब आहे. अरे झाबरू, बरोबर वाढ हा. चांगला देत दे, पोटभर. नाही म्हणत पर्यंत दे. पिसा. हो ना वहिनी, हो देतो. आणि इंदू ते परेशवाले बसले का तिकडे जेवण करायला वाडीकडे? हो, जे नाही खात ना ते बसले. त्यांचं आता जेवणही होत आला. हो तेच म्हटलं. भात वगैरे वेगळा काढून ठेवलं की नाही त्यांच्यासाठी? हो ना जी, भात पोळ्या वेगळ्या काढून झाल्या आहेत त्यांच्यासाठी. बरं तर मंडळींनो, या मग जेवण करायला. मांडो झाडणीचं जेवण म्हणतो आम्ही. कोणी मांडो वाढवणी म्हणतात, कोणी मांडो झाडणी म्हणतात. आता कित्येक लोकांना समजते, कित्येकांना नाही, ते मला माहित नाही. तर कमेंट्स मध्ये सांगा. लग्न संपल्यानंतर आमच्याकडे करतात बापा मांडो झाडणी म्हणून. तर ते मी व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केली. आता तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. तर मग कमेंट्स मध्ये सांगा कोणाकोणाकडे करतात हे मांडो झाडणी. बरं तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि तुम्हा सर्वांचा खूप खूप धन्यवाद. आमच्या व्हिडिओ जास्तीत जास्त बघत जा आणि सपोर्ट करा. अजून काय बोलू बाबा जास्त? आता बोलतच राहशील का आणशील इकडे गाजर बिजर? आणली नाही ना आतापर्यंत? हो ना बापा, आणते ना. तुम्ही तर माझ्याच मागे लागता.